कुठल्या कुठल्या गोष्टीच्या खूप अशा अपेक्षा करतो बघा. आणि अपेक्षा केलेल्या काही वाईट नसतात, त्या छानच असतात. प्रत्येक गोष्टीची अपेक्षा नाही केली आपण तर मग संसाराला पुढे स्वप्न कसे बघणार. तर या अपेक्षा तुटल्यावर काहीतरी अनुभव मिळतो आणि त्या अनुभवात आपण वापस मजबूत बनतो बघा. तर प्रत्येकाची हीच कहाणी असते. काही नवी उतार चढाव असतात, काही संकट येतात. तर संकटांना खचून जायचं नाही, नवीन जिद्दीने उभं राहायचं. तर अशीच माझी छोटीशी कहाणी आहे, ती रोज तुमच्यासोबत मी शेअर करण्याचा प्रयत्न करेल छोट्या छोट्या क्लिपमधनं. तर बघा, आज छोटासा असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत फर्स्ट शेअर केला आहे. तर सकाळची माझी सुरुवात अशी चहाने झाली. म्हटलं आधी चहा करून घेते, चहा पिऊन घेते आणि नंतर कामाला लागते. जिद्द म्हणजे काय असते? जिद्द म्हणजे संकटासमोर न झुकता पुन्हा उभं राहण्याची ताकद असते बघा. जर आपल्या मनात खरी जिद्द असली ना, तरच आपण पुढचे निर्णय खूप छान घेऊ शकतो. आणि ह्या निर्णयामध्ये आपल्याला कुणाचा तरी एक जण असं पाहिजे की ते सपोर्ट करणारं पाहिजे. तशीच माझी कहाणी बघा. मी पण अशी खचून जायची, प्रत्येक गोष्टीला अशी घाबरून मागे राहायची. अरे हे माझ्याने होणार नाही असं वाटायचं. पण तसं नसते बघा. माझ्यावरनं सांगते, तुमच्या निर्णयाची जबाबदारी तुम्हीच घ्या बघा. कारण निर्णय जर चुकीचा असला तरी त्यातून काहीतरी सबक मिळतो आणि पुढे यशाचा मार्ग सापडतो बघा. आपण काही गोष्टींचा निर्णय घेतलाच नाही बघा, तर फक्त दुसऱ्याच्याच विचारांवर अवलंबून राहिले तर आपल्याला यशाचा मार्ग कसा सापडणार. प्रत्येकच लेडीजला हा विचार येत असेल बघा, की आपण आपलं लग्न झालं 20मध्ये किंवा 21मध्ये, 18मध्ये पकडा. तर आपण 25पर्यंत संसाराचं याच्यात गुंतलेलो असतो. अरे असं होणार, तसं होणार, खूप छान असं दुसऱ्यावरती अवलंबून असतो. दुसऱ्यावरती म्हणजे नवऱ्यावरती अवलंबून असतो. तर आणि नंतर जसे मुलं होतात बघा, तर त्यांचं सांभाळण्यामध्ये आपले दिवस जातात आणि आपण तो विचार सोडून देतो की आपल्याला काहीतरी करायचं आहे. तर माझं पण तसंच मी सोडून दिलेलं. अरे मला फक्त मुलं आणि घर आणि प्रपंच याच्यातच मी अशी गुंतलेली राहायची. पण आता मला असं वाटते, जशी मुलं मोठी झाली बघा, मुलगा असा मोठा झाला आणि मुलगी पण थोडीशी मोठी आहे, व्यवस्थित तिचं ते सगळे सांभाळून घेतात. ते त्यांच्या आयुष्यामध्ये आता रमलेत आणि मिस्टर असे जॉब करतात त्यांचे. तर मी आणि मुलं असे तिघं एकटेच राहतो. आणि मी म्हणते, अरे पूर्ण दिवस काय करायचं घरात? पूर्ण दिवस हे असे वेस्टच होतात. पूर्ण दिवसाचा टाईम हा कुठे जातो आणि काय करायचं नेमकं काही समजत नाही. तर म्हटलं थोडंसं का असेना, शिकता शिकता आधी माणूस ABCD शिकते ना, काय डायरेक्ट इंग्लिश वाचायचं शिकते, तसं नाही आहे ना. तर म्हटलं थोडंसं का असेना शिकते आणि तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करते. कारण असं एवढ्या दूर राहून घरापासून मुलांना घेऊन सोबत, तर असं फ्रेश माइंड होत नाही. घरातल्या घरात राहायचं आणि म्हणजे जास्त काही असं बाहेर सिटीमध्ये निघत नाहीत बोलायला कुणी. तर म्हटलं तुमच्यासोबत तरी टाईम स्पेंड होतो आहे माझा. म्हणून मी म्हटलं थोडे छोटे छोटे का असे ना व्हिडिओ मी करत राहते आणि त्याच्यात मी माझे असे फ्रेंड बनवत राहते बघा. तर आय होप तुम्हाला माझी रिक्वेस्ट समजली असेल. मला छान असे फ्रेंड बनवायचे आहेत. तर बोलता बोलता तुमच्याशी मला समजलं नाही की मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार होती. तर हे बघा, माझा शिरा बी तयार झाला आणि मी म्हणत होती की आज तुमच्यासोबत फक्त शिऱ्याचीच रेसिपी शेअर करणार. खरं खूप असं बोललं गेलं माझ्याने. तर हे बघा, छान असं शिरा मी आधी इसेनचा बनवायची, इसेनचा फ्लेवर टाकून. पण म्हटलं आता आंब्याचं सीझन चालू आहे, तर म्हटलं आता आंब्याच्या रसाचं फ्लेवरचं शिरा बनवून बघते. तर हे बघा, छान असा शिरा मी बनवून पण झाला आहे माझा आणि त्याच्यात फक्त आता आंब्याचा रस घालायचं बाकी आहे. तर छान असं जेवढा मी रवा घेतलेला बघा तेवढेच, त्याच्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली, कारण आंब्याचा रस पण घालणार त्याच्यात आणि वापस अजून गोड होणार. तर म्हटलं थोडीशी कमीच घालते साखर आणि जास्त गोड पण नाही खात ना मुलं, तर थोडीशी कमी घातली. तर हे बघा, छान असा शिरा बनला आहे. जसं सत्यनारायणचा प्रसाद असतो बघा, तसा मस्त शिरा बनला आहे. आणि थोडंसं असं अर्धी वाटी त्याच्यात आता आंब्याचा रस घालणार. तर थोडीशी साफसफाई पण केलेली आवडते मला, कारण अशी घाण नाही होत. घाण दिसली तर मन नाही लागत बघा जेवण बनवायला. आणि छान असा मस्त शिरा बनला आहे आणि थोडं असं अर्धी वाटी मी त्याच्यात आंब्याचा रस घालते आणि फ्लेवर तर खूप छान झालेला. आणि मला फर्स्ट टाईम केला हा, मी जास्त असं केला नव्हता आधी. पण
खूप छान झाला. आणि आधी बनवायची ती बघा, इसेन्स असतो, कुठला बी इसेन्स घ्यायचा फ्लेवरचा आणि तो इसेन्सच्या 2 किंवा 3 असे बूंद घालायचे त्याच्यात. तर खूप छान लागतो ते पण फ्लेवर. आणि विलायची घालायची. याच्यात काही विलायची आणि काजू बदाम घालण्याची गरज नाही वाटली मला. फक्त फ्लेवर येण्यासाठी मी आंब्याचा रस घातला. तर खूप असं टेस्टी बनलेला आणि एकदम मस्त असं हॉटेलमध्ये असतो बघा, त्या टाईपमध्ये होता. आणि सत्यनारायणचा प्रसाद असतो त्या टाईपमध्ये होता, छान बनलेला. तर नक्की करून बघा. आता मी इथं गॅस बंद करून दिला आहे आणि छान असा शिरा तयार झाला आहे. आता मी पहिले नैवेद्य देऊन देते देवांना, कारण रोज डेली भाजी चपाती असो किंवा काही आपलं सणासुदीचं असो, नैवेद्य द्यायचा आणि तोच नैवेद्य आपल्या घराच्या सगळ्यांनी खाल्ला किंवा तो ताट उचलून एका जणाला बी दिला की त्याच्यावर संकट येत नाही असं म्हणतात. आणि तुळशीपत्र ठेवायचं. आमच्याकडे तुळशीपत्राशिवाय नैवेद्य देत नाहीत. तर छोटंसं असं तुळशीपत्र ठेवणार मी, कारण तुळशी माझी आता जस्ट लावली ना, तर त्याची पानं छोटी छोटीशी आहेत आणि जास्त पण नाही आलेत अजून. कारण नवीन शिफ्ट झालं होतं आम्ही ह्या घरामध्ये, तर तुळशी नव्हती, छोटीशीच लावली आहे. मी म्हटलं एकच घेते, जास्त नाही तोडत. आणि छान असा शिरा तयार झाला आहे. नक्की करून